ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक शिवदास मुंडे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर नेट परीक्षा संदर्भात तयारी करत असताना बुक्स कोणते वापरावेत, कोणत्या पुस्तकामध्ये चांगल्या पद्धतीची माहिती दिलेली आहे, अशा पद्धतीचे किंवा सर आम्हाला पेपर 1 साठी कोणतं बुक वापरावं, आम्ही पेपर 2 साठी कोणतं बुक वापरावं, अशा पद्धतीचे वेगवेगळे मेसेज किंवा वेगवेगळे विद्यार्थ्यांचे कॉल येत असतात. त्या सर्वांनाच एक प्रतिसाद म्हणून हा व्हिडिओ आपण बनवत आहोत, ज्यामध्ये अभ्यास कसा करावा, पुस्तक कोणती वापरावी, त्यानंतरनं क्लासेस जॉईन करायचे आहेत की न करायचे आहेत, अशा अनेक मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला या सर्व भरती प्रक्रिया असतील, प्राध्यापक भरती, शिक्षक भरती, त्यानंतरनं सेट नेट एक्झाम, शिक्षक पात्रता परीक्षा, शिक्षक अभियोग्यता चाचणी, या सर्व परीक्षेसंदर्भात अद्ययावत माहिती आपल्या चॅनलमार्फत मिळवली जाणार आहे. आणि व्हिडिओ आवडल्यानंतर निश्चितच आपले मित्रमैत्रिणी जे या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना शेअर करायला विसरू नका. बघा, नेट परीक्षा पहिला आपला मुद्दा आहे. पहिला प्रश्न, नेट परीक्षेच्या तयारीसाठी कोणते पुस्तक वाचावीत किंवा कोणत्या प्रकाशनाची पुस्तक वाचावीत? बघा उत्तर, नेट परीक्षा किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षा, सेट परीक्षा असू देत, कोणतीही स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये आपण परीक्षेसाठी जाहीर करण्यात आलेला जो अभ्यासक्रम असतो, तसेच अभ्यासक्रमानुसार मांडणी असणारं बाजारातील पुस्तके पाहावीत. तसेच त्या पुस्तकातील भाषा आपणास समजवायला सोपी आहे का, हे पण पाहावं. कारण मी सांगितलं तुम्हाला या पुस्तकं घ्या किंवा एखाद्या ब्रँडेड लेखकाचं नाव सांगितलं, एखाद्या प्रकाशकाचं नाव सांगितलं, ते पुस्तक घ्या, पण तुम्हाला त्यातली भाषा समजते का, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही बुक स्टॉलमध्ये गेल्यानंतर सुरुवातीला तुम्ही अभ्यासक्रमानुसार त्या पुस्तकात सर्व पॉईंट कव्हर झालेत का, हे पण पहा. त्यानंतर त्याची भाषा तुम्हाला समजते का, हे पण महत्त्वाचं आहे. हे देखील तुम्ही पुस्तक खरेदी करत असताना किंवा निवड करत असताना विचारात घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे मी सांगितलं हे पुस्तक घ्यायचं, त्यामुळे तुम्ही पुस्तक तेच घ्यावं असं चुकीचं आहे. त्यामुळे मी तर सर्वच प्रकाशनाची यापूर्वीच एक सेट नेटसाठीचा एक व्हिडिओ बनवला आहे संदर्भ पुस्तकाचा, तुम्ही आपल्या चॅनलला पाहू शकता. पण त्यापैकी तुम्हाला ज्या लेखकाची भाषा सोपी वाटते, समजते, तेच पुस्तक घेणं अपेक्षित आहे. तर जर आपल्याला पुस्तकाची भाषा समजली तरच आपणास विचारले जाणारे प्रश्न जर संकल्पनावर आधारित असू देत, नॉलेज बेस असू देत, अंडरस्टँडिंग बेस असू देत किंवा ॲप्लिकेशन बेस, ज्ञान, आकलन आणि उपयोजन या कोणत्याही स्तरावरील प्रश्न विचारले तरी पण आपल्याला त्या प्रश्नाची उकल करायला आपण सक्षम होणार आहोत, ज्यावेळेस आपल्याला त्या पुस्तकातील माहितीमध्ये त्या जर संकल्पना आपल्याला म्हणजे समजल्या तर. अन्यथा खूप मोठ्या लेखकाची पुस्तकं घेऊन त्याचं वाचन करून जर आपल्याला त्यातला आशय आपणास आकलन होत नसेल तर याचा काहीही फायदा होणार नाही. काही विद्यार्थ्याकडे अनेक प्रकाशकांची, लेखकांची पुस्तके असतात. अनेक विद्यार्थी मला फोन करतात की पेपर 1 साठी सर माझ्याकडे सर्वच लेखकाचे पुस्तकं आहेत. काय गरज आहे तुम्हाला सर्व पुस्तक घ्यायची? तुम्हाला ज्या पुस्तकातून समजतंय संकल्पना, ज्या पुस्तकात पूर्ण अभ्यासक्रम जो दिलेला आहे त्यानुसार कव्हर झालेला आहे, त्याचा विचार करूनच तुम्ही पुस्तक घेणं गरजेचं आहे. 100 पुस्तकं एक वेळा वाचण्यापेक्षा माझं स्पष्ट मत आहे की एकच पुस्तक तुम्ही 100 वेळेस वाचा. काही विद्यार्थ्याकडे अनेक प्रकाशकाची, लेखकांची पुस्तके असतात. माझ्या मते तुम्हाला समजणारी भाषा, परिपूर्ण मांडणी, अभ्यासक्रमानुसार तुमची मांडणी केलेली आहे का? अनेक पुस्तकं मी पाहिलेली आहेत मार्केटमध्ये, फक्त अभ्यासक्रम पुढे दिलेला असतो म्हणजे पुस्तकाच्या पहिल्या फ्रंट पेजला, पण त्यानुसार मांडणी इकडे नसते घटकांची. त्यांना जेवढं समजलं तेवढंच त्यांनी मांडलेलं असतं. त्यामुळं प्रकर्षानं ही पण बाब विद्यार्थ्यांनी पुस्तक खरेदी करत असताना पाहणं गरजेचं आहे की अभ्यासक्रमानुसार मांडणी असणाऱ्या पुस्तकांचीच निवड करणं यशाच्या दृष्टिकोनातून, सर्व अभ्यासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असतं. त्यामुळं अभ्यासक्रम काय आहे, पेपर 1चा, पेपर 2चा तो पहा. तो तुमच्या पुस्तक खरेदी करायला जात असताना तो बरोबर घेऊन जा. त्यानुसार ज्या पुस्तकाची मांडणी योग्य आहे, भले तो लेखक नवीन असेल, भले तो प्रकाशक नवीन असेल, तरी पण जर ती सर्व मांडणी व्यवस्थित असेल तर निश्चितच ते बुक्स घ्यायला हरकत नाही. आता दुसरा मुद्दा आहे की कोणता क्लास जॉईन करावा की न करावा, अशा पद्धतीच्या देखील अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका असतात किंवा प्रश्न असतात. तर बघा, क्लासची निवड करत असताना देखील आपण जर क्लास जॉईन करणार असाल
आपल्याला वाटत असेल की आपल्याला खरंच कमी वेळेमध्ये मार्गदर्शन हवं आहे, अचूक मार्गदर्शन हवं आहे, तर आपणास ज्या क्लासमध्ये परिपूर्ण माहिती मिळते, आपण थेट जे प्राध्यापक आहेत, जे शिकवणारे आहेत, प्राध्यापकाबरोबर बोलू शकतो, आपल्या शंका बिनधास्त पद्धतीनं विचारू शकतो. तसेच ज्यांची अध्यापनाची भाषा आपणास समजते, म्हणजे आपल्याला समजणारी भाषा असणं गरजेचं आहे. अशाच क्लासेस आपण मार्गदर्शनासाठी निवडावीत. उदाहरणार्थ, जर आपण एक उदाहरण घेऊयात. बघा, आपण जर डॉक्टरकडे गेल्यानंतर किंवा आपण फक्त ज्या डॉक्टरची डिग्री उच्च आहे, MBBS, MD, MS काय जे असेल ते, तर डॉक्टर जर आपण निवडले असतील, तर सर्व पेशंट एकाच डॉक्टरकडे गेले असते. म्हणजे आपण बरोबर आहे ना, म्हणजे जर एका डॉक्टर जर तज्ञ डॉक्टर असेल, खूप हुशार असेल, तर सर्व पेशंट त्याच डॉक्टरकडे जाणं अपेक्षित आहे. पण तसं होतं का? पण तसं घडत नाही. ज्या डॉक्टरांचा इलाज, जी उपचार पद्धती आपणास लागू पडते, जी कमी दरामध्ये उपलब्ध होते, त्याच डॉक्टरकडं आपण उपचारासाठी निवड करत असतो. त्याच पद्धतीनं बघा, आपल्याला डिग्री त्यानंतर अभ्यासासाठी कोणते क्लास निवडायचे, तर आपल्याला ज्या क्लासमध्ये शिकवली जाणारी भाषा सोपी आहे, जे प्राध्यापक आपल्याला बिनधास्त पद्धतीनं आपण त्यांना हक्कानं फोन करू शकता, माहिती विचारू शकता, आपल्या शंका, तुमच्या समस्या. तुम्ही पैसे भरून जर तुम्ही परत प्रश्न विचारायला किंवा तुम्हाला बंधन असतील, तर निश्चितच तुमच्या ज्या शंका आहेत त्या मनामध्येच राहणार आहेत. त्यामुळे क्लासची निवड करत असताना ज्या क्लासमध्ये आपणास अध्यापनाची भाषा समजते, आपल्या शंकांचं समाधान करता होतं, आपण बिनधास्त आपल्या शंका मांडू शकतो, असेच क्लासेस आपण निवडावेत. ज्या क्लासमध्ये पेपर 1च्या पेपर 2चे जे काय असेल सिलेबस, तो कव्हर होतो का, त्यानंतरनं कोणत्या अँगलनं, म्हणजे परीक्षाभिमुख दृष्टिकोनातून शिकवलं जातं आहे का, अशा पद्धतीचे तुम्ही व्हिडिओज किंवा त्यांचे पाहूनच तुम्ही क्लासेस जॉईन करू शकता. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि ज्या विद्यार्थ्यांना सेट किंवा नेटसाठी पेपर 1, पेपर 2साठी क्लास जॉईन करायचा आहे, तर त्यांच्यासाठी ऑल एक्झाम कट्टा या Google Play Storeवरील ॲपच्या माध्यमातून आपण देखील सेट आणि नेट या दोन्ही परीक्षेचे क्लासेस सुरू केलेले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला सर्व घटकांचे लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, सर्व 10 घटकांच्या PDF नोट्स, मागील झालेल्या पेपरचं, सेटचं पेपर, नेटचं पेपरचं विश्लेषण PDF स्वरूपामध्ये सरावासाठी, पेपर 1च्या 5 टेस्ट सिरीज, पेपर 2च्या 5 टेस्ट सिरीज, एकत्रित 2000 पेपर 1च्या सराव प्रश्न, पेपर 2चे पण जास्तीचे सराव प्रश्न आणि प्रत्येक रविवारी वैयक्तिक विशेष मार्गदर्शन हे आपल्या क्लासच्या माध्यमातून उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचे आहेत, त्यांनी 9689047738 या क्रमांकाला तुम्ही कॉल करू शकता. आपल्याकडं सेटनेट, त्यानंतरनं TET, CTET, त्याबरोबरच प्राध्यापक भरती जी MPSC मार्फत घेतली जात आहे, त्याचे देखील कोर्सेस आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. ते देखील अतिशय कमी दरामध्ये. नेटची जी आता आपण बॅच सुरू केली, त्याचं पेपर 1 आणि पेपर 2चं जे क्लास जॉईन करायचा असेल, तर त्याची फीस फक्त 2500 रुपयेच आहे. ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचा असतील, तत्पूर्वी तुम्ही सॅम्पल जे आपले व्हिडिओज आहेत, डेमो लेक्चर्स टाकलेले आहेत, सेट नेटचे पण मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. आपल्याला आवडलं असेल तर निश्चितच क्लास जॉईन करायला हरकत नाही. धन्यवाद.